चांगलं काम केलेलं आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी लाडकी बहीण योजना राबवली, त्याच्यामध्ये महिन्याला महिलांना पैसे दिले जातात. पेन्शन शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाते आणि वीज बिलं पूर्णपणे माफ करून टाकली. देवेंद्र भाऊंनी आणि मोदी साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांना दिलासा दिलेला आहे. मोफत धान्य आहे आणि एवढं कुठल्याच सरकारनं केलं नव्हतं. आणि आमच्याकडे जिल्हा परिषद असताना संग्राम आणि दत्तू शेठ असताना मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पण या ठिकाणी कामं झालेली आहेत. त्यामुळं लोकांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. या ठिकाणी स्नेहा सुशांत महाडिक ह्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत. लक्ष्मणदादा कणशे हे पंचायत समितीचे येतगाव गणाचे उमेदवार आहेत. आणि तिकडं तुमच्या वांगी गणामध्ये मनीषा राजेंद्र पाटील या उमेदवार आहेत. हे तिन्ही उमेदवार आमचे मोठ्या फरकानं निवडून येतील. या निवडणुकीच्या वेळी देशमुख आणि लाड सध्या एकत्रित आलेले आहेत, त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये वेगळं चित्र दिसू शकतं. हा, शरद भाऊ लाड आम्ही सगळे एकत्र काम करतोय आणि 100% चित्र ते वेगळं दिसेल. आणि सगळे उमेदवार आम्ही ठरवत असताना मी, संग्राम, शरद भाऊ सगळे आम्ही बसून एकत्रित या विधानसभा मतदारसंघातले उमेदवार ठरवलेले आहेत. त्यामुळे नक्की त्या गोष्टीचा फायदा होईल. आता यापूर्वी ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये थोडंसं आपल्याला अपयश आलं, पण आत्ताची आपली रणनीती काय असू शकते? पक्षाचे भूमिका आम्ही मांडणार आणि पक्षाला यश आलं पाहिजे हीच भूमिका असणार सगळ्यांची. त्यावेळेस शरद भाऊ आमच्याबरोबर नव्हते. मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सहकारी पक्षाच्या सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले. मेजॉरिटी झाली आणि पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मला काम करायची संधी मिळाली. पृथ्वीराज बाबा असतील, जिल्ह्याचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी त्यावेळी काम करायची संधी दिली. आणि त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये राज्यात तर आदर्श काम झालं, पण केंद्रात सुद्धा देशातल्या जिल्हा परिषदेमधले सलग 3 वर्षे स्वच्छ भारत अभियानामधला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आपल्या जिल्हा परिषदेला मिळाला. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचा यशवंत राज्य पुरस्कार जो होता तो पहिल्या क्रमांकाचा सांगली जिल्हा परिषदेला आमच्या कार्यकालामध्ये मिळाला. आणि त्याच्यामुळं एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आम्हाला या मतदारसंघामध्ये विकास करण्याची संधी मिळाली. आणि तो जे काम आम्ही केलं तेच काम आज या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जो भरघोस पाठिंबा मिळतोय तो त्याच्या पाठिंबाचा निश्चितपणानं कामाचा ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तुम्ही आता जे मागच्या जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जे काम केलं त्या कामाचा आता पलूस कडेगाव मतदारसंघात परिणाम दिसून येईल का? 100% येणार. गेल्या वेळीसुद्धा आम्ही 8 पैकी 7 जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी, म्हणजे त्यावेळी शरदभाऊ लाड राष्ट्रवादीमध्ये होते, 7 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. ते दोन्ही पंचायत समित्या या भारतीय जनता पार्टी आणि आपल्या महायुतीच्या त्यावेळी झालेल्या आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. माझा अंदाज ह्यावेळचा असा आहे की त्याच्यापेक्षा जास्ती म्हणजे 8च्या 8 आमच्या जिल्हा परिषद या ठिकाणी निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. परवा एका सभेत आमदारांनी टीका करताना असं म्हटलं, रात्रीचे येणारे बिबटे तुम्ही पळवून लावा आणि आम्ही या भागाचे वाघ आहोत, असं वक्तव्य त्यांनी केले. नाही, ह्याच्यामध्ये थोडी दुरुस्ती अशी करायला पाहिजे. ज्यांनी वक्तव्य केलं त्यांनी बिबटान वाघ वक्तव्य केलं नाही. काँग्रेस पक्षाच्या शेळ्या म्हणून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी त्या ठिकाणी संबोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ज्यांनी काँग्रेस पक्षाची साथ इतकी वर्ष दिली, कदम साहेब असतील, त्यांना या ठिकाणी मदत केली, त्या सगळ्या लोकांची व्याख्या त्यांनी एका शब्दात शेळी म्हणून केली. दुर्दैव आहे, नक्की त्या शब्दाचा अर्थ काढून ती सगळी काँग्रेसवाली त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या म्हणजे एकाच घरात 3 उमेदवारी देण्यात आलेल्या आहेत, मग सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, याकडे कसं पाहताय? आपल्या लक्षात येईल जे काय आपल्याला बाबांनी या ठिकाणी सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. प्रत्येक ठिकाणी गेले 5 वर्षानंतर
जवळपास 8 वर्षांनी ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होती. ह्या 8 वर्षांनी निर्माण झालेली मागची पिढी, त्यानंतरची नवीन पिढी, अशा डबल कार्यकर्त्यांची अपेक्षा असणारी कार्यकर्त्यांची संख्या गावागावात खूप वाढलेली आहे. आणि अशा वेळी जर आम्ही आमच्या घरातच उमेदवारी घ्यायला लागलो तर कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही. आणि आपण भारतीय जनता पार्टी म्हणून जर आपण बघितलं तर ह्यावेळी कार्यकर्त्यांना आपण संधी दिलेली आहे. त्यांना जे वाटतंय त्यांना नक्की आपल्याला उद्याच्या 7 तारखेच्या मतदानामधनं निकालामध्ये दिसून येईल. निश्चितपणे हा मतदारसंघ, हा तालुका त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं मत असं आहे की लोकांनी उठाव करून आम्हाला उमेदवारी घेण्यास भाग पाडलं, आम्ही स्वइच्छेने उमेदवारी केलेली नाही. हे राजकारणामध्ये आपणच आपल्या कार्यकर्त्यांना सांगायचं, आमच्याच पाठीवर गुलाल टाका म्हणून आपणच आपल्या हातानं गुलाल टाकून घ्यायचा, ही त्यांची परंपरा आहे. कार्यकर्ते त्यांच्याकडेही इच्छुक होते, तुमच्याकडेही आपल्याला कल्पना असेल. ह्याही गाण्यामध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. योगायोगानं पूर्वीचा इतिहास बघता ह्या गाण्यात जमणार नाही म्हणून त्यांनी धाडस केलं नाही. आता हिंगणगाव गटात आलेत, बघूया उद्याचा निकाल काय लागेल. नक्की त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जागा दाखवतील. या निमित्ताने लोकांना काय आवाहन कराल? माझी एवढीच विनंती आहे, केंद्रानं, राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं बारकावेनं आरोग्य असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, वीज बिलासारखं 7 HP पर्यंतची वीज बिल माफ करण्याचं, मोफत देण्याचा निर्णय असेल, 1981% पाणीपट्टीचा कृष्णा खोरेच्या माध्यमातूनचा निर्णय असेल, हे गावागावातल्या गावगाड्यातल्या शेतकरी जो नरेंद्र मोदींना समजला, जो देवेंद्र फडणवीस साहेबांना समजला, भारतीय जनता पार्टीला समजला की आमच्या शेतकऱ्याला फुलना फुलाची पाकळी दिली पाहिजे म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे आमच्या थेट एक बटन दाबले की प्रत्येकाच्या खात्यावर जमा होतात. आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे एक बटन दाबले की खात्यावर जमा होतात. असंख्य कलाकार मानधन असेल, प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला लाखो रुपये आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लोकांना उभा करण्यासाठी मिळत आहेत. त्यामुळं लोक भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हापुढंच बटन दाबतील आणि भाजपलाच विजय करतील, जो महापालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये आपण अनुभवलेला आहे. तर हे होते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आज या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करताना असं म्हटलंय, भाजपनं जे तळागाळापर्यंत काम केलंय, या कामाच्या जोरावर भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील आणि लोकांनी देखील भाजपच्याच उमेदवारांना मतदान करावं असं आव्हान यावेळी त्यांनी केलेलं आहे.